नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स पालक, मटर आणि पनीरचे हराभरा कबाब। हे कबाब खायला कुरकुरीत व दिसायलाही आकर्षक आणि पौष्टिकतेने भरलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। आपण इथे पालक, हिरवं मटर, पनीर, बटाटे आणि गरम मसाला आणि चाट मसाला ही घेतला आहे। आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून देऊया। सर्वात आधी आपण मटर आणि पालक उकडून घेणार आहोत। हे पाऊल खूप महत्त्वाचं आहे, कारण पालक उकळल्यावर त्याची कडवट चव कमी होते व पचायलाही हलकं होतं। मटर अगदी मऊ होतात आणि दोन्ही मिश्रण नंतर स्मूथ पेस्ट बनते। शिवाय पालकाचा ताजा हिरवा रंगही अगदी छान टिकून राहतो। त्यामुळे ही छोटीशी स्टेप नक्की करा। पालक हा जास्त उकडून नाही घ्यायचा। पालक आपण आता उकडला आहे तो आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर टाकून घेऊया व त्यासोबत मटर, पालक ही टाकून घेऊया व त्याची स्मूथची पेस्ट करून घेऊया। आपण हे सगळं मिश्रण पाणी न घालता वाटून घेणार आहे, कारण आपल्याला हे मिश्रण सैलसर नको आहे। आता आपण इथे उकडलेले बटाटे घेतले आहे, त्याला आपण चांगले स्मॅश करून घेणार आहे। आणि आपण 1 वाटी किसलेलं पनीर टाकून घेत आहोत। त्यामध्ये मटर, पालकची पेस्ट ही टाकून घेत आहोत। हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे कबाब आपले पौष्टिक बनतात। आपण आता इथे काळं मीठ टाकून घेणार आहोत व त्यासोबत आपण गरम मसाला आणि चाट मसाला ही टाकत आहोत। आता आपण हे मिश्रण परत सगळं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकून घेणार आहोत। ब्रेड क्रम्स टाकल्यामुळे बाइंडिंग चांगली येते व क्रिस्पीनेसही राहतो। जर तुम्हाला ब्रेड क्रम्स नाही टाकायचा असेल तर तुम्ही रवा आणि बेसन ही टाकू शकता। जर कधी तुमचं मिश्रण सैलसर झालं तर त्याच्यामध्ये थोडं ब्रेड क्रम्स जास्त टाकून त्याला तुम्ही घट्ट करू शकता। आता आपलं हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालं आहे। आपण आपल्या हाताला तेल लावून या मिश्रणाचा एक गोळा करून घेऊया व त्याला टिक्कीचा आकार देऊया। व त्यावर एक काजू लावून घेऊया। व उरलेल्या मिश्रणाचेही अशा प्रकारे गोळे करून घेऊया व त्यांनाही टिक्कीचा आकार देऊया।
आता हे कबाब मी शॅलो फ्राय करणार आहे। त्यासाठी मी एका पॅन मध्ये तेल टाकते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय ही करू शकता। आपण इथे गॅस मीडियम ठेवला आहे। तेल गरम झालं की आपण त्यात कबाब टाकणार आहे। मला जरा कबाब जास्त क्रिस्पी आवडतात, त्यामुळे मी एका साइडने ते जास्त फ्राय करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फ्राय करू शकता। कबाब फ्राय करताना गॅस मोठा नाही ठेवायचा, कारण असं केल्याने कबाब बाहेरून फ्राय होतात जास्त आणि आतून कच्चे राहतात। आता आपले कबाब एक साइडने फ्राय झाले आहेत, ते आपण पलटी करून घेऊया। व दुसऱ्या बाजूनेही चांगले फ्राय करून घेऊया। हे कबाब टोमॅटो केचप बरोबर खायला सुंदर लागतात। आता आपले कबाब रेडी झाले आहेत। हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। हे कबाब तुम्ही इव्हनिंग स्नॅक्सला टिफिनलाही देऊ शकतो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।